आज आलो जळगाव येथे एक लग्न समारंभात, जेथे कलाच्छन आर्ट टीम करणार आहे एक सुंदर लाईव्ह वेंडिंग पेंटिंग। चला तर मग बघूया। सरांनी तर खूपच भारी इझेल पॅक करून दिलं, कारण की तिथं लागणार आहे पेंटिंगसाठी। मग बसलो आम्ही गाडीमध्ये जळगाव जाण्यासाठी। आम्ही बरोबर टायमावरती पोहोचून गेलो कृष्णा लॉन्सला। माझ्यासोबत उन्नती पाटील आणि सत्यजितची बहीण होती। मग आम्ही एंट्री केली हॉलमध्ये तर आलो आम्ही। मग आम्हाला वाटलं की जागा नसणार बा आम्हाला सेटअप वगैरे लावण्यासाठी, तर मस्त आम्हाला टेजच्या समोरच आम्हाला सेटअप वगैरे लावायला त्यांनी जागा करून दिली। मी इझेल वगैरे पॅक करत होतो, मग तोपर्यंत उन्नतीने बाकीची सामग्री वगैरे तर आणून ठेवली। मग त्यानंतर उन्नती बोलली की ते आपण स्केच पेपर वगैरे आपण लावून देऊ म्हणे। स्केच पेपर लावून सर्व रेडी झालं। मग येतो म्हटलं बाहेरून काय हाल झाली ते बघून। आमचा स्केचिंग स्टॉल सेट करतात लोकांची गर्दी सुरू झाली आणि कलाकारांनी हातात पेन्सिल घेतली आणि सुरुवात झाली एका कला आणि आठवणीची भरलेला सफर। उन्नती तर स्केचिंग करण्यामध्ये बिझी होती आणि इकडे बघत होतो तर आजीचं एक्सप्रेशन बापरे, आजी एवढे टक लावून बघत होती। म्हटलं काय बघते काय माहिती म्हटलं। नंतर सांगत होते आजी की बापरे म्हणे एक नंबर स्केच आलेलं आहे बाबा म्हणे तुमचं। आजीला तर स्केच खूपच आवडलं। तर तुम्हाला कसं वाटलं एक कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला म्हटलं थोडं फ्रेश होऊन येऊ म्हटलं, गाणी वगैरे तर एकदम जबरदस्त वाजत आहे म्हटलं, तर जाऊन येऊ म्हटलं ऑर्केस्ट्रावाल्याकडे। तर मग आलो मग इकडे ऑर्केस्ट्रावाल्याकडे। या ठिकाणी असं झाले की ऑर्केस्ट्राचे गाणी आणि कलाकाराची स्केचिंग आणि इथे जमलेले लहान मुलांची गर्दी हे पाहून तर मला खूपच आनंद झाला। आणि त्यात लहान मुलांना स्केचिंगचा छंद बघून मला खूपच भारी वाटले। खूपच जण काही प्रकारचे क्वेश्चन विचारत होते। उन्नतीला म्हणत होती की कशा प्रकारचे तुम्ही ऑर्डर्स वगैरे घेत असतात। तर म्हटलं आमच्या कलाच्छन आर्ट टीम अशी आहे की सर्व प्रकारचा आम्ही ऑर्डर्स घेत असतो। कलाकार स्केच करत आहेत, लोक हसून बघतायत। जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील माणसं असोत, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपणं ही आमची खासियत आहे। हेच आम्हाला प्रेरणा देतं, हसणं, खुश होणं आणि ते चित्रात रूपांतर करून साठवून देणे हेच आमचं कर्तव्य आहे। चला मग भेटूया पार्ट 2 मध्ये। तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून घ्या।